देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षण मंत्री होणार. फडणवीस दिल्लीला रवाना होता. संजय राऊतांचा मोठा दावा. नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. नवी दिल्लीतील घडलेल्या या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत आणि या घडामोडींवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत यांनी दावा केलेला आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी देशाचे नवे शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. फडणवीस हे उच्च शिक्षित आणि वकील आहेत, तसेच ते विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत असत. त्यामुळे त्यांना केंद्रामध्ये नेण्याबाबत सातत्यानं चर्चा सुरू असते. त्यामुळे योगायोगानं किंवा त्यांच्या दुर्दैवाने आता त्यांना केंद्रात ही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी यांना स्वतःला राजीनामा द्यावा लागेल अशी भीती होती. त्यामुळे त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलेली आहे आणि ते म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय बॉस दिल्लीला बसलेले, त्यामुळे त्यांना आदेश मानण्यासाठी दिल्लीला जावंच लागेल. एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, देवेंद्र फडणवीस यांचे निजाम दिल्लीत बसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी या रझाकारांना दिल्लीवारी करावीच लागते असा घणाघात त्यांनी केलेला आहे. राजीनामा होतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं दिल्लीला बोलवलं गेलेलं आहे. कारण समजू शकलं नाही, पण त्यांना दिल्लीला बोलवण्यात म्हणजे त्यांना दिल्लीला यासाठी बोलवलं असेल. आता तुम्ही उपोषणाला बसा, सरकारला काहीतरी काम पाहिजे ना. बघा, त्यांचे बॉसेस, पॉलिटिकल बॉसेस दिल्लीमध्ये मुंबईत आहेत का, महाराष्ट्रात आहेत का? त्यामुळे एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे, मिंधे यांना दिल्लीत जावंच लागेल ना. त्यांचा निजाम दिल्लीमध्ये बसलेला आहे, त्याच्यामुळे रझाकारांना दिल्लीत जावंच लागेल आदेश घेण्यासाठी. त्यात नवीन काय? मला असं वाटत नाही की फार मोठं काय क्रांतिकारक दिल्लीत जाऊन घडणार. आता पार्लमेंट सुरू आहे, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होताना दिसत नाहीये. कदाचित मला असंही वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात. मला ही शक्यता जास्त वाटते, कारण केंद्रामध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने चर्चा होत्या आणि आता योगायोगानं किंवा दुर्दैवानं फडणवीसांच्या HRD मिनिस्ट्री रिकामी झाली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना तिथे संधी मिळू शकते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.